यानंतर अर्थव्यवस्थेचे प्रकार। पहिला प्रकार भांडवलशाही अर्थव्यवस्था। यामध्ये उत्पादनांच्या साधनांची मालकी आणि व्यवस्थापन खासगी व्यक्तींकडे असते। कमाल नफा मिळवणं हाच उत्पादकांचा मुख्य हेतू असतो। उदाहरणार्थ अमेरिकन संघराज्य। 2. समाजवादी अर्थव्यवस्था। यामध्ये उत्पादनाचे घटक एकत्रितरित्या संपूर्ण समाजाच्या मालकीचे असतात आणि म्हणून सामाजिक कल्याण साधणं हाच अर्थव्यवस्थेचा मुख्य हेतू। उदाहरणार्थ चीन। 3. मिश्र अर्थव्यवस्था। यामध्ये उत्पादनांच्या साधनांचं स्वामित्व आणि व्यवस्थापन सरकारकडं आणि त्याच वेळेला खासगी क्षेत्राकडेही असतं। उदाहरणार्थ भारत। लोकसंख्या। देशाच्या लोकसंख्येच्या आकारमानाशी संबंधित 3 संकल्पना आहेत। एक म्हणजे पर्याप्त लोकसंख्या। ही लोकसंख्येचं आदर्श आकारमान दाखवते। या बाबतीत उपलब्ध साधन सामग्रीचा परिपूर्ण वापर होतो। 2. अतिरिक्त लोकसंख्या। ही पर्याप्त लोकसंख्येपेक्षा अधिक असते, त्यामुळे उपलब्ध साधन सामग्रीवर ताण वाढतो। 3. कमी म्हणजेच न्यून लोकसंख्या। यामध्ये उपलब्ध साधन सामग्रीचा पूर्ण वापर करण्यासाठी लोकसंख्याच पुरेशी नसते।